त्यातून तुम्हाला हवा तसा अर्थ काढून तुम्ही सांगता आणि मी ते न पाहून सुद्धा तिथे काहीही गैर घडलं नाही हे तेवढ्याच खात्रीने सांगू शकते। घटना एकच होती, फक्त तुमच्या मनात राग होता आणि माझ्या मनात विश्वास। जो कालही होता, आजही आहे आणि या पुढे सुद्धा कायम राहील। आंधळा आहे तो विश्वास। तुम्ही माझं प्रेम सुद्धा आंधळ ठरवलं होतं। कधी ना कधी हे सिद्ध होणारच आहे ना। पण आतापर्यंत झालं नाही ना। आम्ही दोघेही आता नोकरी करतोय आणि एका घरात चांगल्या माणसांबरोबर राहतोय। भाड्याच्या, स्वतःच्या नाही। तरीही सुखात, चिंतेत नाही। अहो चला आपण निघूया ना। याआधी मी कधीही बोलले नाही पप्पा, पण अदिती थांब जरा। सॉरी जय थांब। बोल ना, मलाही ऐकायचंय, बोल। मग ऐकाच। घर, पैसा, सुबत्ता या सगळ्या गोष्टी जयला मिळवणं शक्य नाही असं नाही, पण त्याच्यासाठी स्वत्व सोडायला तो तयार नाही आणि म्हणून आजपर्यंत तो मागे। आजपर्यंत त्याला यश मिळालं नाही याचा अर्थ असा नाही की याही पुढे मिळणार नाहीये। पप्पा, तुम्हीच मला शिकवलं होतं, प्रयत्न करणाऱ्याला देव यशापासून लांब ठेवत नाही। मग आज मी तुम्हाला सांगते, एक ना एक दिवस जय तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवेल। तुझ्याशी इथं रस्त्यावर वाद घालण्याची इच्छा नाहीये माझी। लेट्स गो।